कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला कसं कळलंय? ते महत्वाचं नाही आई, महत्वाचं हे आहे की कोणीतरी साध्या सहीचे तुम्हाला पैसे देत आहे, तेही तुम्हाला नकोय। आणि याचं कारण काय? तर यांची तत्व, हे काय कारण आहे? आई हा काय बोलतोय? हा मी काय ऐकते, म्हणजे हे खरं आहे? मग काय मी खोटं बोलतोय? मला तर ना कधी कधी वाटतं आम्ही या घराचा भागच नाही आहोत। आम्हाला कोणी या घरात काय घडतं हे कोणी सांगतच नाही। आमची मतं विचारात घ्यायची तर सोडूनच द्या। नाही तुझं ठीक आहे रे, तू या घरात तरी राहतोयस। मी तर कायमची दोडकीच आहे, बाकी सगळे लाडकेच आहेत, हो ना? नाही काय आहे माहितीये का, माझं लग्न झाल्यापासनं मला कधीच काही कोणी सांगत नाही। या घरात मोठमोठ्या गोष्टी घडल्या, पण मला एका शब्दाने कुणी काहीही सांगितलेलं नाही। ताई, अगं असं काही नाहीये, मला याबद्दल काही माहिती नाहीये। भावना राहू दे, मंगलला कितीही समजावलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। तिला सवयच आहे इथे येऊन छोट्या छोट्या गोष्टींवरून कांगावा करण्याची। कांगावा? बाबा मी कांगावा करतेय? आता माझे वडीलच जर असं बोलणार असतील तर मी कुठे जायचं? मंगल, तू इथे राहत नाहीस ना, तेच बरं आहे। इथे राहून तरी काय किंमत आहे? हा, यांचं काही ना काहीतरी परस्पर चाललेलंच असतं। मागच्या वेळी माहितीये ना तुला, बाबांवर चोरीचा आळ आला होता, कळवलं होतं तुला? मलाही माहित नाही, आज हे असं। आणि या दोघांनी आपल्यापासून अजून काय काय लपवून ठेवलंय देव जाणे। संतोष, मला तू एक गोष्ट सांग रे, मला सांग, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच का? पण तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून एकही गोष्ट लपवत नाही का? मी कधी तुम्हाला कोणालाही कुठल्याही गोष्टींवर काही सांगायला येतो की कधी काही विचारतो तुम्हाला? बाबा, किमान एवढं तरी सांगा की आईला कुठल्या सहीचे पैसे मिळणार होते, किती मिळणार होते, आणि आईने ते का नाकारले? नाकारले कारण ते माझ्या हक्काचे नव्हते। म्हणजे हे तू परस्पर ठरवलंस? अगं निदान आमच्याशी बोलायचंच तरी। काय बोलायचं आणि का बोलायचं? तू ओळखतोस ना आम्हाला, जे आमच्या हक्काचं नाही ते आम्ही घेऊ का कधी कोणाकडून? संतोष, तुझी आई अगदी बरोबर बोलते। कोणी आम्हाला किती पैसे दिले, का दिले, ते आम्ही घेतले की नाही, हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे। त्याच्याबद्दल तुम्हाला कोणालाही काहीही सांगायची आम्हाला गरज नाही। नका सांगू आम्हाला, पण निदान येणारे पैसे स्वतःसाठी तरी वापरा। संतोष, तुला आता शेवटचं सांगतो, पैशांच्या व्यवहाराबद्दल तू आम्हाला काहीही शिकवायची गरज नाहीये। आम्ही आजपर्यंत कुठल्याही गोष्टी करता कधीही दुसऱ्या समोर हात पसरलेले नाहीयेत। आम्ही आमच्या पायावर समर्थपणे उभे आहोत। तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये। आई, किती पैसे होते तेवढं तरी सांग। हरीश, नाही माहिती मला, आणि त्यात किती पैसे होते जाणूनही घ्यायचं नाहीये। घरात राहणाऱ्यांनाच इथे किंमत नाहीये, तर घरातल्या मोठ्या मुलीला कोण विचारणार? नाही म्हणजे तिची किंमत नाहीच आहे हे सिद्ध झालं। मंगल, तुझं ठरलंय ना आता? ठरलंय ना नक्की की या घरात तुला काहीही किंमत नाहीये? मग हे लक्षात ठेव, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जेव्हा केव्हा या घरात येशील ना, तेव्हा जरा प्रसन्न चेहरा ठेव, म्हणजे आम्हाला तुझं स्वागत करता येईल। विसरू नकोस ना ही गोष्ट।
तिच्या बेस्ट फ्रेंडला कधी मॅड म्हणून हाक मारायची. मॅड? हा तर तो मॅड आहे. हा इथे कसा? आणि याच्या पायाला काय झालंय? जानू, जानू खाली ये. जानू लवकर खाली ये. जानू, हा काय प्रकार आहे? मी विचारलं, हा काय प्रकार आहे जानू? मी खरंच सगळं सांगणार होते तुला. कधी कधी सांगणार होतेस तुम्हाला? बोल ना जानू, कधी सांगणार होतेस? जानू, जानू मला तुला काहीतरी सांगायचंय. जयंत काय करतोयस तू? जयंत हात सोड माझा. जयंत ऐक ना माझं. जयंत हात सोड माझा. जयंत हात सोड माझा. जयंत प्लीज एकदा ऐक. जयंत सोड माझा हात. जयंत एकदा ऐकून तरी घे मी काय सांगते. जयंत, जयंत प्लीज एकदा ऐकणार रे. जयंत ऐक ना. जयंत, जयंत प्लीज माझं एकदा ऐकून घे. मी काहीच चुकीचं केलं नाही. जयंत ऐक ना. जयंत, 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 जयंत प्लीज एकदा माझं ऐकून घे. जयंत, 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 एकदा ऐकून घे. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.